कुठलीही घाई करू नका. श्वास घेताना कुठलीही घाई करू नका. श्वास आत हळूवारपणे घ्या. हळूवार श्वास सोडायचा आहे. जसं जसं आपण श्वास घेणार तसं तसं आपलं शरीर, आपले शोल्डर, आपलं मन, मस्तिष्क संपूर्ण शांत होऊन जाणार. संपूर्ण शांत. आपल्याला आता ज्या जागेवर बसलो आहे ती जागा पूर्ण शरीर, माइंड, मस्तिष्क, आपलं ब्रेन, शरीर, सात चक्र, संपूर्ण ओरा अगदी शांत झाला आहे. आता एकदा डोळे उघडून बघायचं आहे. आपल्या नजरेसमोर जे मर्काबा क्रिस्टल दिसतं आहे त्या क्रिस्टलला तुम्हाला बघायचं आहे. पूर्णपणे ह्या क्रिस्टलला बघा आणि आता ह्या क्रिस्टलमध्ये आपण बसलो आहोत हे बंद डोळ्यांनी आपल्याला बघायचं आहे. डोळे बंद करा परत. कल्पना करायची आहे आपण जिथे बसलो आहे तिथून आपल्या दोन्हीही पायातून प्रकाश निघत आहे. हा प्रकाश पृथ्वीच्या आतमध्ये चाललेला आहे. पृथ्वीच्या आतमध्ये चाललेला आहे. मनामध्ये म्हणायचं आहे, मी पृथ्वीला जोडून आहे. मी सुरक्षित आहे. मी सुरक्षित आहे. आपलं लक्ष हृदय चक्रावर आणायचं आहे. बघा तिथे एक छानसा पांढऱ्या कलरचा प्रकाश वाहत आहे. हा प्रकाश आपल्या श्वासासोबत संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहे. संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहे. हा प्रकाश प्रेम, शांती आणि सुरक्षेचा भाव घेऊन येत आहे. हा प्रकाश प्रेम, शांती आणि सुरक्षेचा भाव घेऊन येत आहे. आता आपल्याला मलकाबा क्रिस्टलमध्ये आपण बसलो आहोत आणि ही क्रिस्टल तुम्हाला सांगितलं आहे आपल्या चारही दिशाला ही क्रिस्टल ठेवलेली आहे. सहस्त्रार चक्र, आपले दोन्ही शोल्डर आणि आपले पाय आणि आपण त्या मर्काबा क्रिस्टलमध्ये बसलेलो आहोत. आणि मर्काबा क्रिस्टलचे टेट्राहायड्रॉन हे जे टोक आहे ते टोक पूर्णपणे वरपासून खालीपर्यंत पूर्णपणे चहूबाजूने फिरत आहे. चहूबाजूने फिरत आहे. चहूबाजूने फिरत आहे.
त्याचा स्पीड वाढलेला आहे. त्याचा स्पीड वाढलेला आहे. मर्काबा क्रिस्टल हे तुमच्या संपूर्ण शरीराभोवती फिरत आहे. घडीच्या दिशेमध्ये पूर्णपणे फिरत आहे. पूर्णपणे फिरत आहे. पूर्णपणे फिरत आहे. आणि आता घडीच्या विपरीत दिशेमध्ये फिरत आहे. त्याची गती वाढलेली आहे. संपूर्णपणे त्याची गती वाढलेली आहे. त्या गतीला बघायचं आहे. आपल्या चारही बाजूला सुरक्षा कवच बनलेलं आहे. हे सुरक्षा कवच पूर्णपणे आपल्याला मर्काबा क्रिस्टलने केलेलं आहे. मर्काबाचा प्रकाश आपल्या शरीरामध्ये, आपल्या ओरामध्ये 7 चक्रांना संतुलित करत आहे. जी कुठली नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णपणे बाहेर टाकत आहे. पूर्णपणे बाहेर टाकत आहे. मनामध्ये म्हणायचं आहे, मी स्वस्थ आहे. मी शांत आहे. मी सुरक्षित आहे. परत एकदा, मी स्वस्थ आहे. मी शांत आहे. मी सुरक्षित आहे. माझ्याजवळ प्रेम, शांती मुबलक प्रमाणात आहे. माझ्याजवळ प्रेम, शांती, पैसा हा मुबलक प्रमाणात आहे. आता मर्काबाची गती हळूहळू सामान्य होत आहे. आणि आपल्या श्वासाची गती सुद्धा हळूहळू हलकी होत आहे. आपल्या श्वासाची गती सुद्धा हळूहळू हलकी होत आहे. मर्काबाचे जे क्रिस्टल आपल्या चहूबाजूला फिरत होते त्याची गती आता हळूहळू अगदी हलकी होत आहे. अगदी हलकी होत आहे. आपल्याला 2 मिनिटं ह्याच अवस्थेत राहायचं आहे. 2 मिनिटं ह्याच अवस्थेमध्ये राहायचं आहे आणि बघायचं आहे आपलं शरीर संपूर्णपणे शिथिल झालेलं आहे. या शरीरात आता फक्त आणि फक्त ऊर्जा आहे. ही ऊर्जा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेचा प्रकाश आहे. जी मला माझ्या परिवाराला सुरक्षित ठेवते आहे. शांत, शरीर शांत. एक सेकंड असंच राहायचंय.
रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. दोन्ही हात एकमेकाला घासायचे. आपल्या चेहऱ्यावर, आपलं थ्रोट चक्र, आपला हार्ट चक्र, आपलं स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र, मूलाधार चक्र, पाठीचा कणा, मांड्या, पोटऱ्या, पाय, तळपाय यांना डोळे बंद करून स्पर्श करायचा आहे. ती ऊर्जा संपूर्ण शरीराला स्पर्श करायची आहे. परत एकदा हात घासायचे आहे. आपले डोळ्यावर ठेवायचं आहे. हळूवार डोळे उघडायचे आहे. आपल्या हाताकडे बघायचं आहे. कराग्र वसते लक्ष्मी, करामध्ये सरस्वती, करमुल्ये गोविंद, प्रभाते करदर्शन. संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही करामध्ये फिरायचे. नमस्कार करा. आपल्या ईश्वरगुरूंना प्रणाम करायचा आहे. आपल्या आईवडिलांना स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आपले सासू सासरे, आपले प्रियजन यांना आज धन्यवाद द्यायचा आहे. आपल्या क्लासमधील सर्व सदस्यांना त्यांचे गोल अचीव होईल याकरता त्यांना तथास्तु म्हणायचं आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. तुम्ही माझ्या परिवाराला सुद्धा तथास्तु म्हणू शकता. मला तथास्तु म्हणू शकता. मला पण आशीर्वाद द्या. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. रिलॅक्स आणि झालं रिलॅक्स, शांत. हो मॅडम. कसं वाटतंय? छान वाटतंय. असं वाटतं त्याच्यातून निघायची इच्छा नाही होत. निघायची डोळे बंदच ठेवायचे. येस, ते हिलिंगच इतकं जबरदस्त असते मेडिटेशन. आता काल आपण अनुभव घेतला त्या गोष्टीचा, नाही का? खूप खूप पॉवरफुल असते आणि आपल्याला हे डेली करायचं आहे. आणि प्रत्येकाने नोट करा, आजचा आपला डे 1 पण असा आपला क्लासचा डे 6. आज आपण गोल रायटिंग करू. आपण आपले गोल लिहायचे. आपल्याला गोल लिहा. एक मिनिट. पहिलं गोल आपल्या शरीरासाठी असणार आहे की आपण आपल्या शरीराला का बरं कृतज्ञ असणं गरजेचं आहे. काय म्हणाली का? आपल्या शरीराला धन्यवाद द्यायचं. मी माझ्या संपूर्ण शरीराला धन्यवाद देते कारण मी स्वस्थ आहे. थँक यू, थँक यू, थँक यू.
कोणी करिअरच्या बद्दल लिहू शकतात. मी दर महिन्याला इतकी अमाउंट कमवते ते लिहायचं आहे दुसरा गोल. आपल्याला वेगवेगळे गोल लिहायचे. आपल्या कोणाला वाटत असेल माझा परिवार स्वस्थ असला पाहिजे, माझ्या परिवारासाठी दुसरं गोल असणार आहे तुम्ही दर महिन्याला किती अमाउंट कमवता किंवा माझ्या परिवारातील सदस्य मला खूप प्रेम करतात, त्याकरता मी त्यांची धन्यवाद आहे. मी आपल्या घराला धन्यवाद देते, कारण की इतक्या सुंदर घरामध्ये मी राहते. आपल्याला जसं वाटते, जे वाटते ते गोल लिहायचे आपल्याला.